नमस्कार. आज आपण एक अशा लढाईबद्दल बोलणार आहोत जी संपूर्ण मानवजातीने एकत्र लढली आहे. एका अशा विनाशकारी रोगाविरुद्धची लढाई ज्याला आपण जवळजवळ हरवलंय आहे. हो, आपण बोलतोय पोलिओ निर्मूलनाच्या एका प्रेरणादायी प्रवासाबद्दल. विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? एका अशा शत्रूला कसं हरवायचं जो डोळ्यांना दिसतच नाही? पोलिओचा विषाणू, तो असाच एक अदृश्य शत्रू आहे. दिसत नाही, पण त्याचे परिणाम ते खूपच भयंकर असतात. मग मानवजातीने या अदृश्य शत्रूचा सामना नेमका कसा केला? चला जाणून घेऊया. ओके, तर कुठल्याही लढाईबद्दल जाणून घेण्याआधी आपल्या शत्रू कोण आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. चला तर मग या कथेतल्या खलनायकाला म्हणजेच पोलिओच्या विषाणूला जरा जवळून ओळखूया. तर पोलिओ, ज्याला शास्त्रीय भाषेत पोलिओमायलायटिस म्हणतात, हा खरं तर एका विषाणूमुळे होणारा आजार आहे. हा विषाणू एंटरोव्हायरस गटातला आहे. आता एंटरो म्हणजे आतडं. नावाप्रमाणेच हा विषाणू आपल्या आतड्यांमध्ये वाढतो आणि मग तिथून तो थेट आपल्या शरीराच्या कंट्रोल सिस्टीमवर म्हणजेच आपल्या नर्वस सिस्टीम किंवा मज्जासंस्थेवर हल्ला चढवतो. आणि गंमत म्हणजे हा शत्रू एकटा नाहीये. त्याचे 3 वेगवेगळे प्रकार आहेत: WPV1, WPV2 आणि WPV3. पण इथेच एक खूप चांगली बातमी आहे. आपण या लढाईत ऑलरेडी खूप मोठी आघाडी घेतली आहे. या 3 पैकी टाईप 2 आणि टाईप 3 या दोन्ही विषाणूंना पण जगातून पूर्णपणे संपवून टाकलंय. विचार करा, 2015 मध्ये टाईप 2 आणि 2019 मध्ये टाईप 3 हे दोन्ही आता अस्तित्वातच नाहीत आहेत. ठीक आहे, तर शत्रूची ओळख तर झाली, पण तो हल्ला कसा करतो? म्हणजे हा विषाणू एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो कसा आणि आत गेल्यावर नेमकं काय करतो ते समजून घेऊया. पोलिओचा प्रसार होतो तो मुख्यत्वे दूषित पाणी किंवा अन्नातून. म्हणजे रुग्णाच्या विष्ठेतून हा विषाणू बाहेर पडतो आणि कोणत्याही प्रकारे तो पाणी किंवा अन्नात मिसळला तर तिथून तो दुसऱ्या निरोगी व्यक्तीच्या तोंडावाटे शरीरात प्रवेश करतो. एकदा का तो आत गेला की तो थेट आपल्या आतड्यांमध्ये पोचतो आणि तिथे मग स्वतःची संख्या प्रचंड वेगाने वाढवायला सुरुवात करतो. आणि एकदा का आतड्यांमध्ये त्याची संख्या वाढली की मग सुरू होतो खरा धोका. हा विषाणू रक्तात मिसळून आपल्या मज्जासंस्थेपर्यंत म्हणजे नर्वस सिस्टमपर्यंत पोहोचतो. यामुळे होतं काय की स्नायू प्रचंड कमकुवत होतात आणि काही गंभीर केसेसमध्ये तर हा विषाणू स्नायूंना कायमचं निकामी करतो. यालाच आपण म्हणतो पॅरालिसिस किंवा पक्षाघात. आणि हाच पोलिओचा सर्वात विनाशकारी परिणाम आहे. आणि सगळ्यात हृदयद्रावक गोष्ट म्हणजे हा विषाणू सर्वात जास्त हल्ला करतो तो लहान मुलांवर, विशेषतः 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर. कारण त्यांची रोगप्रतिकार शक्ती अजून पूर्णपणे तयार झालेली नसते आणि त्यामुळे ती हा विषाणूचे सगळ्यात सोपे लक्ष्य ठरतात. ठीक आहे, आतापर्यंत आपण या आजाराचं भीषण रूप पाहिलं. पण प्रत्येक कथेमध्ये एक टर्निंग पॉइंट असतो, एक असा क्षण जिथे आशेचा किरण दिसतो. चला आता या लढाईतल्या त्याच महत्त्वाच्या वळणाबद्दल बोलूया, जिथे मानवतेला या शत्रूवर मात करण्याचा मार्ग सापडला. हे ऐकून कदाचित धक्का बसेल, पण हे सत्य आहे. पोलिओवर कुठलाही इलाज नाही. एकदा एखाद्याला पोलिओ झाला की त्यातून होणारे नुकसान आपण परत ठीक करू शकत नाही. आणि हा पण खरंच खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. पोलिओवर जरी इलाज नसला तरी तो होऊच नये यासाठी आपण प्रतिबंध नक्कीच करू शकतो. त्याला होण्यापासूनच रोखता येतं. आणि याच एका गोष्टीने, याच एका आशेने सगळं चित्रच पालटून टाकलं. आणि हा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याकडे 2 महाअस्त्र आहेत. पहिलं म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन म्हणजे OPV. हे तेच 2 बूंद जिंदगी के, जे तोंडावाटे दिले जातात. आणि दुसरं आहे इंजेक्टेबल पोलिओ वॅक्सिन म्हणजे IPV, जे इंजेक्शनच्या स्वरूपात दिलं जातं. या दोन्ही लसींची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, पण या दोन्ही शस्त्रांच्या एकत्रित वापरानेच आपण पोलिओला जगभरात हरू शकलो. तर शस्त्रं तर मिळाली, पण त्यांचा वापर करून आपण लढाई जिंकली कशी? चला आता या जागतिक लसीकरण मोहिमेमुळे आपल्याला मिळालेल्या मोठ्या विजयांवर एक नजर टाकूया. आणि हे यश किती मोठं आहे हे आकडेच सांगतात. बघा, 2014 साली जागतिक आरोग्य संघटनेनं भारतासारख्या विशाल देशाला पोलिओमुक्त घोषित केलं. हा एक अविश्वसनीय टप्पा होता. त्यानंतर पुढच्याच वर्षी 2015 मध्ये पोलिओच्या टाईप 2 विषाणूला जगातून हद्दपार करण्यात आलं. आणि मग 2019 मध्ये टाईप 3 विषाणूचाही कायमचा खात्मा झाला. हे फक्त आकडे नाहीत,
हे मानवजातीच्या इतिहासातले सुवर्ण अक्षरांनी लिहावे असे विजय आहेत. भारताचं उदाहरण खरंच खूप महत्वाचं आहे. इतकी मोठी लोकसंख्या, इतकी विविधता, तरीही सलग 3 वर्ष एकही नवीन केस न येणं हे खूप मोठं यश होतं. आणि हे शक्य झालं ते फक्त आणि फक्त लाखो आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमामुळे. याच प्रकारच्या राष्ट्रीय विजयांमुळे जागतिक पातळीवर मोठं यश मिळालं. आणि ही विजयाची मालिका थांबलेली नाहीये. अलीकडेच इंडोनेशियालाही पोलिओमुक्त घोषित करण्यात आलं आहे. बरं, तर आपण जवळजवळ ही लढाई जिंकली आहे, पण अजून ती संपलेली नाहीये. आत्ता आपण या लढाईचा अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यात पोचलो आहोत. फक्त एक शेवटचं आव्हान आपल्यासमोर उभं आहे. 3 पैकी 2 शत्रूंचा आपण नायनाट केला आहे. आजच्या तारखेला जगात फक्त आणि फक्त वाईल्ड पोलिओ विषाणूचा टाईप 1 म्हणजे WPV1 शिल्लक राहिला आहे. आपला शत्रू आता एकटा पडलाय आणि आपलं लक्ष्यही अगदी स्पष्ट आहे. या शेवटच्या उरलेल्या शत्रूलाही जगाच्या नकाशावरून कायमचं पुसून टाकणं. आणि यामुळेच एक खूप मोठा आणि आशादायक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. एकेकाळी जगात देवी या रोगाने थैमान घातलं होतं, पण आपण त्याला पूर्णपणे नष्ट केलं. आता तशीच एक ऐतिहासिक संधी आपल्या पिढीला मिळाली आहे, पोलिओला कायमचं इतिहासात जमा करण्याची. तर मग प्रश्न हा आहे की ही पिढी म्हणजे आपण सगळे मिळून पोलिओचा हा शेवटचा अध्याय देऊ शकू का? आपण या अदृश्य शत्रूवर अंतिम विजय मिळवू शकू का?